आपण बघा सुरुवातीला पुण्यातली एक महत्त्वाची बातमी. पुण्यातल्या सेक्स रॅकेटला राजकीय आशीर्वाद असल्याची चर्चा पुण्यात सुरू झालेली आहे. आपण पाहतोय पुण्यामध्ये जे सेक्स रॅकेट उघडकीस आलं होतं त्याला राजकीय आशीर्वाद आहेत का, अशी आता चर्चा पुण्यात सुरू आहे. ज्या बंगल्यामधून या मुलींना ताब्यात घेण्यात आलं त्या मुली ज्या बंगल्यात होत्या तो बंगला नगरसेवक बाबूराव चांदेर यांच्या नातेवाईकाचा असल्याचं बोललं जात आहे. पण चांदेर यांनी हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत. चांदेर यांचा असा दावा आहे की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मला बदनाम करण्याचा हा डाव आहे. मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा सुद्धा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. एकूणच या सगळ्या घडामोडींमुळे पुण्यातल्या सेक्स रॅकेटला आता राजकीय आशीर्वाद आहेत का अशी चर्चा पुण्यात सुरू झाली आहे. पुण्यातल्या सूज भागामधल्या एका बंगल्यामध्ये या मुलींना ताब्यात घेण्यात आलं होतं. हे सेक्स रॅकेट तिथे उघडकीस आलं होतं. आपण पाहतोय पुण्यातल्या सूज परिसरात भांडाफोड केलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आणि हे सेक्स रॅकेट पुण्यातल्या एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या आशीर्वादानं चालत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. तर राष्ट्रवादीच्या या नगरसेवकानं मात्र या आरोपांचा इन्कार केलेला आहे. सूस परिसरातल्या ज्या बंगल्यावर पोलिसांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी छापा घातला तो बंगला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या नातेवाईकाचा आहे. चांदेरे यांच्या आशीर्वादानाचा उद्योग सुरू असल्याचा मनसेचा आरोप आहे. माझं म्हणणं असे मग अनेक चांदेरे गावात राहतात, अनेक लोक गावकरी स्थानिक आहेत, यांचंच नाव त्या ठिकाणी काय येतं हा एक महत्वाचा विषय आहे ना. बाकीच्यांची नाव काय येत नाही, एकाच व्यक्तीचं नाव काय येतं. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी काल पदाधिकारी आम्ही कुठलेही त्यांचं नाव कुठे घेतलेलं नाहीये. उलट तेच मनसेवर आरोप करतात, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. चांदेर यांनी मात्र हे आरोप फेटाळले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदनामीचा प्रयत्न असल्याचं चांदेरे यांचं म्हणणं आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे बंगलोर बायपासवर कुठल्या कुठल्या ठिकाणी असे धंदे चालतात याची माहिती खुद्द चांदेर यांनीच दिली आहे. जी रेड मारली ती रेड मारत असताना शेजारी राज हॉटेले, शेजारी राधा हॉटेले, शेजारी अमृता हॉटेले, सुसला वेस्टर्न प्राईड हॉटेले, ही सगळी हॉटेलवर रेड न मारता फक्त तिथं आले म्हणजे माझा ह्या परिसरातला वाढता प्रभाव त्यांच्या लक्षात आला. मला कुठे ते रोखूच शकत नाही. त्यामुळे त्यांनी हे कुटल कारस्थान चुकीचा आरोप माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला. या छाप्या प्रकरणी पोलिसांनी बंगल्याच्या मालकाला अटक केली आहे. पण मनसे कार्यकर्त्यांनी हा छापा घालेपर्यंत पोलीस काय करत होते, या बंगल्यात असा प्रकार चालतो हे पोलिसांना माहित नव्हतं का, यावर मात्र पोलिसांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. या ज्या वेळेला आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं त्यावेळेला कारवाई झालेली आहे. पण अवैध व्यवसाय सुरू असताना पोलीस काय करतात, जनतेला प्रश्न आहे की पोलीस का नाही करत. मंगळवारच्या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 30 मुलींना अटक करण्यात आली होती. मात्र पुण्यातल्या अवैध व्यवसायाचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. या परिसरात अशा प्रकारचे धंदे सुरू आहेत असं इथले नागरिकही सांगतात. इतकंच नाही तर इथले स्थानिक नगरसेवक कुठल्या कुठल्या हॉटेलांमधून हा व्यवसाय चालतो त्याची नावं देखील देत आहेत. पुण्यातल्या मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन छापा घालतायत. असं असताना या ठिकाणचे पोलीस मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहेत. सूज भागातल्या या धंद्याचा पर्दाफाश मनसेनं केलाय. पण पुण्यात असे धंदे इतरही ठिकाणी सुरू असणं हे नक्कीच भूषणावह नाही. आणि त्याही पेक्षा असल्या धंद्यांना राजकीय आशीर्वाद असेल तर ती पुणेकरांसाठी धोक्याची बाब आहे. झी24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह ऋषी देसाई, मुंबई. मेट्रो न्यूज मध्ये आज इथेच थांबतोय. आपण पाहत रहा झी24 तास, एक पाऊल पुढे.